वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। फाउंडेशनच्या परिसरातील काही बुद्ध मूर्ती हटविण्यात आल्याचा तसेच अनेक झाडे तोडण्यात आल्याचा आरोप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यात असलेल्या जागेत प्रशस्त बुद्ध विहार असून गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा चालविण्यात येते। तसेच परिसरात विविध फळझाडे, फुलझाडे आणि शोभेची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे। या ठिकाणी तथा गौतम बुद्ध, माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत। फाउंडेशनचे विश्वस्त भंते गौतम रत्न महाथेरो यांच्या म्हणण्यानुसार 30 मे 2026 रोजी प्रशासन आणि फाउंडेशनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला सुमारे 40 झाडांची तोड करण्यात आली तसेच 5 बुद्ध मूर्ती हटविण्यात आल्या। या कारवाईसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या की नाहीत याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण परिसरात मेट्रो पुलाचे काम सुरू असून सदर प्रकल्पामुळे बुद्धभूमी फाउंडेशनची काही जागा बाधित होत असल्याची चर्चा आहे। दरम्यान अचानक झालेल्या कारवाईमुळे वालधुनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काही नागरिकांनी समाज बांधवांना परिसरात जाण्यापासून रोखण्यात आल्याचाही आरोप केला आहे। वालधुनी येथे जागतिक दर्जाच्या बौद्ध विहाराची उभारणी करण्याची योजना असल्याने या कारवाईबाबत बौद्ध समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रशासनाने या संदर्भात योग्य भूमिका स्पष्ट करावी आणि समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात अशी मागणी होत आहे। यावेळी भंते गौतम रत्न महाथेरो, भंते प्रियरत्न, भंते प्रियदर्शी, भंते दीपज्योती, भंते शीलरत्न, भंते ब्रह्मरत्न, भंते नंदरत्न, यामारत्न, ज्योतिरत्न, विनयरत्न, धमानंद, खंतीरत्न, इंद्ररत्न आणि शाक्यरत्न यांच्यासह अनेक भंते उपस्थित होते। जो प्रकार घडला कारवाईचा महाराष्ट्र सरकारला काय तुम्ही मागणी करणार? मागणी एकच करू शकतो की आमच्या भगिनी इथे एकटे राहतात ते घर संसार सोडून आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी धर्माचा प्रसार करण्यासाठी ते आहेत। त्यांच्यावर अन्याय होऊ नये एवढीच आम्ही म्हणतो। असा अन्याय तुम्ही सहन करणार। काल बघितलं ते फार वाईट वाटलं आम्हाला। बोलली महापालिकेने दिलेल्या नोटीसबाबत तुम्ही पहिली प्रक्रिया काय आहे? कल्याण महापालिकेने 25 तारखेला एक बेकायदेशीर अशी नोटीस दिली आणि त्या नोटीसमध्ये एकच दिवसात म्हणजे 26 तारखेला तो उड्डाणपुलासाठी नियोजित मार्गी केली। कारण आपली ते बुद्धभूमी फाउंडेशनची मोठी जमीन आहे आणि विशाल ही भूमी आम्ही नैसर्गिकरित्या या ठिकाणी उद्यान, बगीचा, वृक्षारोपण, विविध स्मारक आणि लहान मुलांसाठी शाळा अशा विविध स्वरूपातले आपण वास्तू तयार करून धर्मासाठी एक सामाजिक केंद्र म्हणून विकसित केलेलं आहे। ही भूमी कल्याण शहराचा मधोमध असलेले काही जे राजकीय लोक आहेत त्याची सुचत आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये ही जमीनसुद्धा काही भाग किंवा अशा प्रकारे या भूमीला विघटन करता येईल आणि थोडे काही त्यांना हडप करता येईल त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी मोहीम सुरू केल्यासारखे दिसून येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून या जमिनीच्या मधोमध उड्डाणपूल अचानकपणे त्यांनी नियोजित करून आणि त्या अंतर्गत केले तरी त्यांना 2 मागण्या होत्या सुरुवातीपासून। काही एक या उड्डाणपुलाला बाजूने बदल करून घ्या, पश्चिमेकडून म्हणजे घ्यायला पाठीमागून जे काही एकदम सहज शक्य आहे किंवा या बाधित जमीन क्षेत्र आणि विविध जे संरक्षण आहेत, झाडं आहेत, बुद्धरूप आहेत, बौद्ध स्तूप या गोष्टीचा मोबदल्यामध्ये वास्तू एखादा खूप सुंदर समाज उपयोगी निर्माण करून द्या। परंतु या राजकीय लोकांचा दबावामध्ये राहून जे महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन काम करीत असतात तर त्यांना बुद्ध विहार, बौद्ध भिक्खू, बौद्ध समाजावर कशा प्रकारे अन्याय करायचा आहे तशीच त्यांची धोरण असल्या कारणाने 3 एकर जमीन बाधित होऊन सुद्धा कोणत्याही स्वरूपाचा नुकसान भरपाई त्यांनी तरतूद केलं नाही। सरळ बेकायदेशीर नोटीस म्हणजे काय एका दिवसात या
ठिकाणी असलेले म्हणजे उड्डाणपूल मार्गिका म्हणजे ते आमचे बऱ्याच वर्षापासून 40-50 वर्षापासून ते साहित्य आहेत. सर्व महसूल आणि महापालिका पोलीस नोंदी बऱ्याच कोटा हे ऑर्डरमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मागासवर्गीय आयोगाने सुद्धा या प्रसंगी आदेश काढून महापालिकेला निर्देश दिले की अगोदर बाधित सर्व क्षेत्र आणि साहित्य जे आहे त्याची तुम्ही नोंद करा. या अनुषंगाने महापालिकेने मार्चमध्ये सर्व गोष्टींची नोंदसुद्धा केलेली आहे. त्यामध्ये 3 बौद्ध स्तूप, 3 बुद्धरूप, 42 झाडं. बघा अचानक या सर्व गोष्टी हटवा एका दिवसामध्ये अशा प्रकारचा अन्यायकारक नोटीस आम्हाला देण्यात आलं होतं 25 तारखेला. तरी आम्ही त्या दिवशी 30 तारखेला कुठे फौज फाटा म्हणजे पोलीस बळ वगैरे आणले असता त्यांना आम्ही विचारत पण होतो की आपल्याकडे काय आदेश आहे काय, आयुक्तांकडून काय आदेश आहे काय, किंवा कोर्टाकडून काय आदेश आहे काय, किंवा अन्य जे प्राधिकरण आहे SDO असतील, जिल्हाधिकारी असतील, तसं काय आदेश असले की आम्हाला दाखवा. जे उपायुक्त प्रसाद बोरकर त्यांनी आम्हाला कोणतेही आदेश, छोट्या मोठ्या कोणतेही आदेश नाही दाखवू शकले. परंतु पोलीस बळाचा वापर करून त्यांनी पूर्ण घेराव करून नाकेबंदी करून लोकांना कोणाला येऊ दिले नाही, बौद्धांनी यांना आणि आमच्या भंतेजी भिक्खू संघालाही पूर्ण दबावाखाली ठेवून त्या प्रकारे दडपशाही, दंडशाही आणि हुकुमशाहीचा त्यांनी हा प्रकार केलेला आहे. ACP होनमाने साहेब आणि जे प्रसाद बोरकर उपायुक्त KDMCचे अशा प्रकारे कालचा दिवस एक खूप कल्याण परिसरातील कल्याण शहरातले बौद्ध समाजासाठी, बौद्धांसाठी एका प्रकारे हा काळा दिवस असा आपण म्हणू शकतो. बुद्धभूमी फाउंडेशन ही जागा नेमकी कोणत्या कायदेशीर स्थितीत आहे? या जमिनीची खूप पुरातन जुनी इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते 17 मे 1936 रोजी अस्पृश्य परिषद कल्याण पूर्व आणि पश्चिम या नावाने परिषदसुद्धा घेतलेल्या आहेत या वाघुनीमध्ये. त्याची नोंद सर्व शासकीय आणि बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर आमचे किती 4 पिढ्यांपासून पूर्वी ते सरपंचसुद्धा आमचाच समाजाचा त्या काळात, नंतर 56ला धम्मदीक्षेनंतर सर्व बौद्ध बांधव म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. आणि त्या दरम्यान या ठिकाणी बोधिवृक्षाचे रोपण 1970च्या दरम्यान केलेलं आहे. जे बोधिवृक्ष अजूनही मोठ्या स्वरूपात वाढलेले आहेत आपल्याला ते दिसून येईल. अशा प्रकारे त्यानंतरच्या काळात सुद्धा मग या जमिनीवर पूर्वीच्या लोकांनी गवत कापून शेती करून उदरनिर्वाह करायचा. आणि जे पूर्ण जमीन तेव्हापासून आमच्या वावरामध्ये, वहिवाटामध्ये, वापरामध्ये अशा प्रकारे 80-81 काल हा प्रकार घडला. या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जातो. तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच. मी लाडबुद्धा चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातच नहीं पूर्ण भारतीयांना है ना, पूरे भारत देश के सारे बौद्धों को और महाराष्ट्र के और ख़ास करके मुंबई के, क्योंकि मुंबई ठाणे के अंदर में सबसे बड़ा ये धरोहर है. और बुद्ध का मार्ग हमेशा शांति का ही मार्ग रहा. हम शांति के मार्ग पे चल रहे हैं. पर कल जिस तरीके से यहाँ का जो लोक प्रतिनिधि के इस एरिया में प्रशासन की तरफ से, महानगर पालिका की ओर से, पुलिस खास करके पुलिस प्रशासन की ओर से बौद्ध भिक्षुओं को एक दिन पहले नोटिस देके, जबकि वो नोटिस ऐसा कुछ भी नहीं है. 14 मई को हमको यहाँ के कल्याण डोंबिवली आयुक्त के साथ में बैठक मिली 1 साल के बाद में. और उस बैठक में हमारी मांगनी, जो हमारी कुछ मांगे थी, उन मांगों को हमको बताया गया कि हम आपकी मांगे जायज़ समझते हैं, हम आपको इसके ऊपर में काम कर रहे हैं. और उसके बाद में हमको नोटिस देने का क्या कारण है? पुलिस प्रशासन इसके पहले भी साल भर पहले भी. तो ये पूरा मनुवादियों का जो नीति है, जो भारत के अंदर में जो बौद्ध समुदाय, जो बौद्ध भिक्षुओं का जो यहाँ पे बढ़ रहा है, उसको ये कहीं ना कहीं रोकने की कोशिश है. और मैं इसी टीवी माध्यम से, न्यूज के माध्यम से मैं बताने की कोशिश करूंगा कि पूरे भारत के, पूरे देश के, पूरे दुनिया के जो बौद्ध भिक्षु इसके लिए चुप नहीं बैठेंगे. एक तरीके से बताया जाता है कि मैं बौद्ध भूमि से आया हूँ. जिस भारत का नाम बताया जाता है कि हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए.
और इस देश के अंदर में बौद्धों को मूर्तियां हटाई जा रही है, यानी 2500 साल पहले का तुम ये चीज ये सहन नहीं होगा। मैं इस माध्यम से भारत के सारे बौद्धों को, इन सारे बौद्धों को मैं आह्वान करना चाहता हूँ। बाबा साहब ने बोला है कि हजारों साल जीने से अच्छा एक साल शेर की तरह जियो। हम किसी के अन्याय के नीचे, बाबा साहब ने जिस संविधान में हमको दिया है, स्वतंत्रता दी है ना, हमको फ्रीडम दिया हुआ है, न्याय दिया हुआ है, हम उसी आधार पर चलने वाले लोग हैं और इसी आधार पर ये देश भी चलना चाहिए। ये भारत की भूमि है, यहाँ बुद्ध है, यहाँ युद्ध हम देते नहीं है, पर इसके लिए इस देश को, इस राज्य के सरकारों को, है ना, जो मनी ऑर्डर को हम बताना चाहेंगे कि हम यहाँ से आपने जो कर रहे हो ये बढ़ रहा है, ये दिख रहा है आपका, ये सारी चीजें कि आपकी नीति क्या है। तो इस नीति को आप जितने जल्दी हो सके उतने जल्दी उसको बंद करिए, अपनी सोच को बचाइए, वरना भारत इस चीज को सहन नहीं करेगा और भारत के साथ साथ में पूरे वर्ल्ड के बौद्ध ये इसको सहन नहीं करेंगे। और इसमें भारत के जो नेता बाहर जाके बोलते हैं कि हम बौद्ध है, बौद्ध के राष्ट्र से आए हैं, आप बार बार बौद्धों का नाम लेते हो और इस बौद्धों के ऊपर में अन्याय कर रहे हो, तो ये सहन नहीं किया जाएगा। धन्यवाद। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।